श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. फलश्रुती. या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केले असता सर्व संकटाचे निवारण होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला श्रीगुरु, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी त्याला म्हणाले, बाळा शिष्या, श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशामध्ये उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो त्यांना म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी एक आपणाला प्रार्थना आहे. माझ्या कुळामध्ये भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत आणि शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभोत, अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवाचा करी करतो तो अत्यंत क्रूर आणि दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले. मला त्या यवनाकडून कसे मरण येणार? सायनदेव असं म्हणत असताना श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ते म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू मनामध्ये भीती न बाळगता तू यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तुला प्रेमाने अगदी परत पाठवीन. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू परत आला की मी इथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशविधीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम निवास करील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. सायनदेवाने यवनाकडे पाहिले. तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. अत्यंत संतापलेला तो यवन घरामध्ये गेला. इकडे सायनदेव मनामध्ये श्रीगुरूंचे चिंतन करीत होता. वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नीला स्पर्श करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्यावर गुरुकृपा असते त्यांना क्रूर आणि दुष्ट काय करेल बरे? किंवा एखाद्याच्या गरुडाच्या पिल्लाला देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही. तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा होती. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही, त्याप्रमाणे गुरुकृपा झालेल्याला कलिकाळाचे भय नसते. ज्याच्या हृदयामध्ये सतत गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती वाटत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाचीही भीती नसते. त्या यवनाला चक्कर येऊ लागली. अशा स्थितीमध्ये तो आडवा झाला. त्याला झोप लागली आणि त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्रांचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. तेथे भयभीत होऊन तो म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलावले? आपण कृपा करून येथून परत जा. अशी विनंती करून यवनाने सायनदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजे नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसलेले होते. सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याने श्रीगुरूंचे स्तवन सुरू केले. त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडील
तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्रीगुरूंनी सायनदेवाला सांगितले. हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही आता राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले. भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याप्रमाणेच तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता? आता काहीही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार. असे म्हणून सायनदेव श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारू लागला. सायनदेवाने अशी विनवणी केली तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरू नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र कलत्रासह तू मला भेटायला ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी होतील. असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकांनी सिद्धमुनींना विचारले, श्रीगुरू नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्रीगुरू चरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्रीगुरू नरसिंह सरस्वती दक्षिणेकडील तीर्थयात्रा करत गेले. ती सुरस कथा आपण पुढील अध्यायात श्रवण करणार आहोत. ती कथा ऐकण्यासाठी मन एकाग्र करा आणि पुढील अध्यायाचे श्रीगुरूंच्या दिव्य लीलेची ती कथा आपण अवश्य श्रवण करा. याबरोबर हा 14वा अध्याय येथे समाप्त होत आहे. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.